यवतमाळमध्ये लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी सोलापूरच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत दिलीप गायकवाड असं आरोपीचं नाव असून तो सोलापूर येथील रहिवासी आहे। पीडित महिला यवतमाळमधील असून ती एका खासगी संस्थेत एज्युकेशन काउन्सिलर म्हणून कार्यरत आहे। 2019 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली। या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं। आरोपीने लग्नाचं आश्वासन देत पीडितेचा विश्वास संपादित केला। 3 मे 2024 मध्ये आरोपी यवतमाळमध्ये आला। त्यानं पीडितेला आर्णे बायपासवरील समर्थ लॉन परिसरात नेऊन लग्नाचं आश्वासन देत 3 ते 5 मे दरम्यान तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे। याच दरम्यान आरोपीनं घर बांधण्याच्या बहाण्यानं पीडितेकडून ऑनलाईन पद्धतीनं 2 लाख रुपये घेतले। मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यानं पीडितेशी संपर्क टाळला आणि लग्नास नकार दिला। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।